कुठल्या आई बापाला वाटतं आपल्याला करायचं वाटोळ व्हावं? वाटतं काय तुम्हाला? पाचोरेकर नाही ना वाटत. मग आता उद्या एक काम करा, इथनं गेल्यावर 2 पोर असले तर एक एक संस्थेत टाका आणि भरतीसाठी लावा. असं का? आपली संस्कृती जर जपून ठेवायची असेल तर भरतीला एक पोरगा पाठवावाच लागल. का? जर त्यांनी आपलं रक्षण नाही केलं, टाळपाक वाजवून हे वाजवत आहे का इथं? नाही वाजवणार महाराज. त्याची एवढी ताकद आहे महाराज. कुणी यावं तिथे काय कुणी म्हणलंय का तुम्हाला तुम्ही येऊ नका? ते पूर्वी असायचं, आता नाही. पूर्वीची भजनी मंडळ खोडील होतं, त्याचं काय विषय सोडून द्या. तरुण वर्ग आला की म्हणा टाळ ठो खाली, म्हणू नको का? तू चुकीचं म्हणतोय. आणि म्हणून ती एकदा म्हणून, दोनदा म्हणून, तीनदा म्हणून, तिसऱ्या बारातंत्र म्हणे रूप पाहता लोचनी. तुमच्याकडे बघून तरी म्हणे रूप पाहता लोचनी. जर नाही त्याला म्हणून दिलं, नाही तुमच्यासोबत येऊन दिलं, महाराज आपली एकच खंत मला वाटते महाराज. बाकी इतर समाजात जाऊन बघा, मुस्लिम समाजात जाऊन बघा, लहान पोरं त्या नमाज पडायला जातात. ते काय करतात? तू आपल्या लहान पोराला संग घेऊन जातात. कशासाठी? नमाज पडायला. आणि आपण पाचुरेकर, आपली पोर आहे का? आपल्या डोक्यात आहे का संस्कृतीचं काय भान? तुम्हाला लय बोलून जमायचं नाही. मला लांब जायचंय 300 किलोमीटर. आता तुम्ही मध्येच माझी गाडी आणता. नाही महाराज, आपण सुद्धा आपल्या लहान बाळाला रोज सकाळी आपण देवदर्शनाला गावातल्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे. आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे हे देव आहे, हे देवापुढे प्रार्थना केली जाते, रोज नामस्मरण केलं जातं. जर ते वळण नाही लावलं का नाही तर आपली संस्कृती नाही बाबा टिकून राहणार का? राहील. आताच्या पिढीला सांगावं लागतं ह्याला नथ म्हणतात. नथ पूर्वी नथ कोण घालायचं माहिती का? जिची गावात तिच्याच नाकात नथ. हिला नथ म्हणतात, हिला नऊवारी साडी म्हणतात. नऊवार तर गेलं आता ज्या वयोवृद्ध आहेत का 80, 70, 75च्या तेवढ्याच पुन्हा नऊवार तुम्हाला फोटोतच बघायला भेटेल. राजा महाराजांच्या काळात ज्या घालत होत्या. आपलं भूषण आहे ती स्त्रीचं. नऊवार साडी घातलीच पाहिजे. कपाळाला कुंकू पाहिजे स्त्रीच्या, पायामध्ये जोडवं पाहिजे, गळ्यामध्ये मंगळसूत्र पाहिजे. हे आपल्या स्त्रीचं भूषण आहे. आपण स्त्री असल्याचं आपण चपला घालून स्वयंपाक करतो. हे चपला घालून स्वयंपाक केलेला आपल्या पोटात जाणार आहे, आपण खाणार आहे. आणि ह्यांनी चपला घालून विचार ह्यांच्या डोक्यातले त्या अन्नामध्ये उतरतात. मग चपलेसारखंच आपलं दिमाग बी होते. सारखं वसकतंय. बायको आली बायकोला वसकते, पोरगा आले पोराला वसकते. का? हे अन्नाचा दोष आहे महाराज. अन्नाचा म्हणता येणार नाही ह्याला दोष. अन्न करणारीचा दोष आहे महाराज. कारण अन्न करणारीकडे पवित्र हे शब्दच राहिला नाही महाराज. पूर्वीच्या म्हाताऱ्या आजी, बुक्या लावलेल्या आजी, गोऱ्या पान माझ्यासारख्या दिसतात, ते गालाला हात लावलेले. तुमच्या काळामध्ये सिगडी होती का? गॅस होता का? नाही. तुम्ही स्वयंपाक कशावर केला? चुलीवर. बरोबर. तुम्ही सकाळी किती वाजता उठायच्या? 4 ते 5 वाजता. बरोबर. कोंबड्यानी बाग दिली, तुम्ही उठल्या काय करायचे? सगळं काम ठेवायचे. जात घ्यायचं, ज्वारी घ्यायची, ज्वारी दळण करायचं. दळण बी असं नाही करायचं. सकाळचं वातावरण असायचं महाराज. त्या वातावरणामध्ये त्यांनी वव्या म्हणायच्या. वव्या इतक्या सुंदर होत्या महाराज. वा, काय त्या वव्या होत्या. येतात का कोणाला आताच्या बायांना?
हा आता आपण वव्या म्हणायचं का? आपल्यावरच पाळी आली महाराज वव्या म्हणायची. वव्या गेल्या आता, जात गेलं वव्या गेल्या, त्याचं नावच जात, ते जात. ते भारुडामध्ये होतं बघा काहीतरी, टिकल्यावाल्या गेल्या कुंकावाल्या गेल्या, आता टिकल्यावाल्या आल्या. उचल टिकली लाव भिताडाला, उचल टिकली लाव भिताडाला. परंपराच राहिली नाही महाराज. जर तुम्ही जर परंपरा आणि संस्कृती जर नाही टिकून ठेवली, ही ह्याला कारणीभूत आपण आहे फक्त. 5 वर्षाच्या किती लहान मुलगी, ती बलात्कार झालेली आताची किती लहान मुलगी आहे, ह्याला जबाबदार कोण आहे? त्या मुलींच्या आयांनी जर पंजाबी ड्रेस घालून गावात मिरवत हिंडायचं, पुढे काय आदर्श घेत्या? का नाही होणार तुमच्यावर बलात्कार? त्याला कारणीभूत तुम्ही, फक्त तुम्ही. आपल्याला जर सक्षम राहायचं असेल का नाही, आपल्या मुलींवर संस्कार चांगले केले पाहिजे. आणि मुलींवर करण्याच्या आधी आपण स्वतःवर संस्कार चांगले करून घेतले पाहिजेत. मायबाप, आपण जर टीव्ही बघत बघत स्वयंपाक केला आणि ते स्वयंपाक आपल्या मुलांना खाऊ घातला, ते टीव्हीतले विचार अन्नामध्ये ना अन्नातले विचार आपल्या मुलांमध्ये, काय प्रगती होणार आहे? टीव्ही अवश्य बघा तुम्ही, पण टीव्ही मध्ये बी घेण्यासारखं रामायण आहे, महाभारत आहे, तसलं कोणी बघावं महाराज. तिथं कसलं पिक्चर लागलं तर भारी मालिका आहे त्या. अहो त्याने तुमचं काहीच नाही होणार. जीवनाचा उद्धार करायचा नाही तुम्हाला, तुम्ही हिथं या, हिथं. अहो स्वर्गातले देव सुद्धा इथे येतात. कशासाठी? हो, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, देवानी इच्छा, देवांची इच्छा व्हावी इथं यायचं. आणि आपल्याला देवाने 83,99,000 एवढ्या जन्मातून आपल्याला हा मनुष्य जन्म दिला, आणि आपण काय करतोय? हा, तुम्हाला वाटत असं नामस्मरण घ्यायला काय उच्च कोळीत जन्म घ्यावा लागतो काय, ब्राह्मण कोळीत जन्म घ्यावा लागतो काय? अजिबात नाही. सगळ्यांचे इथं अधिकार आहे. कुणी बी या, यारे यारे लहान तोरे अति भलती नार, खटनट यारे शुद्ध होऊन जा रे. Oh,